केंद्र सरकारने जो घरगुती गॅस सिलेंडर आहे तो 50 रुपयांनी वाढवलेला आहे आणि त्या संदर्भातच आपण जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते। पुण्यातील या बालगंधर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांनी आंदोलन छेडलेलं आहे। महंगाई की ये कहानी, महंगाई की ये कहानी, महंगाई की ये कहानी, महंगाई की ये कहानी। खरं बोलायला गेले ना, हे आमच्या महिलांना हा खूप त्रास आहे। माझं खरंच म्हणणं आहे, जेवढ्या महिला आहेत त्यांनी लाखो प्रमाणात तिथं बाहेर पडलं पाहिजे आणि ह्याच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे। फक्त पक्षाने आंदोलन करून हा प्रश्न मिटणार नाहीये। जेवढे लाखो प्रमाणे माझ्या महिला रस्त्यावर उतरतील तेव्हा हा आंदोलनाचा प्रश्न मिटणार आहे, हा महागाई कमी होणार आहे। जोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत ह्या सरकारला जाग येणार नाही आणि ही सरकार त्यांची कान उघडणी होणार नाही। सांगाल खरं तर जे मूलभूत प्रश्न आहेत ते कुठेतरी बाजूला राहतात, ते महागाई वाढत चालली, आता गॅस सिलेंडरचे दर पुन्हा एकदा वाढले। हे अक्षरशः चुकीची गोष्ट आहे की गॅस सिलेंडरचे दर वाढत आहे। त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास म्हणजे आमच्या महिलांना होतोय। सर्वसामान्य महिला याच्यामध्ये अडकल्या गेलेल्या आहेत। बजेट हल्लेलं आहे। तुम्ही शाळा म्हणाला, शाळेच्या फी, शाळेच्या मूलभूत गरजा देखील वाढलेल्या आहेत। हे सरकारला थांबवलं पाहिजे। लक्ष वेधून सामान्य जनतेची गॅसची महागाई असेल, पेट्रोल डिझेलची महागाई असेल, शाळेतल्या मुलांची फीसची महागाई असेल, बेरोजगारांची असेल, महिला अत्याचाराची असेल, महिला सुरक्षिततेची असेल, सगळीकडं सबशेल फेल गेले। एकीकडं विषय मोठा गाजावाजा करायचा, लोकांचं लक्ष तिथं न्यायचं, मग ते हिंदू मुसलमानांचा वाद असेल, वक्फ बोर्डचा वाद असेल, अशा अनेक गोष्टी बाजूला घ्यायच्या आणि त्याचमध्ये गपचूपपणे या देशावर जी टॅरिफ लादलं गेलं त्या टॅरिफचा विषय असेल, ह्या आता गॅस सिलेंडरचा विषय असेल, या आता येणाऱ्या काळामध्ये सेस जो वाढवला डिझेल आणि पेट्रोलवर, मुलांची फीज वाढवली गेली, अशा सगळ्या गोष्टीकडं आमचं आव्हान आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने सामान्य जनतेला, पुणे शहराच्या जनतेला, महाराष्ट्रातल्या की आपण बाहेर उतरा। हे सरकार तुम्हाला मतं मागण्याच्या अगोदर फसवतं आणि मतदान झाल्यानंतर, पाशवी बहुमत आल्यानंतर हे तुम्हाला त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्ण करत नाही तर दुसरीकडे नेतं। आज तुम्ही आता फक्त हातातला पगार तुमच्या 5 तारीख 1 तारखेला पगार झाला तर 5 तारखेपर्यंत तुमच्या हातात पगार राहत नाही, एवढं ह्या महागाईमध्ये जातो। मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, अमेरिकेतली लोक जनता रस्त्यावर उतरली, आपण सुद्धा आता रस्त्यावर उतरायची वेळ आली, नाहीतर खूप उशीर झाला तर मग अडचण सर्वांची होईल। ह्या देश धडीला जाईल एवढं आपल्याला सावध करतो। भाजप सरकारचा डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा भाजप सरकार। वाढती महागाई संदर्भात सर्वांनी आपण एकत्रित येऊन रस्त्यावर, कारण यामुळे खरं तर सर्व फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या दरवाढीमुळे आपण जर पाहिलं तर ज्या महिला आहेत यांच्या पुढे आता घर संसार नेमका कसा चालवायचा, कशा पद्धतीनं आपण या महागाईचा सामना करायचा, हा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे। पुण्यावरून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीतम सह मी पियुषा, डिजिटल प्रभात, पुणे।